बातमी राजकीय वर्तुळातून आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। कॅबिनेट बैठकीआधी शिवसेनेची बैठक होणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। तर राज्य मंत्रिमंडळाची 12:30 वाजता आज बैठक पार पडेल। मात्र ही मंत्रिमंडळ बैठक होण्याआधी 11 वाजता शिवसेनेची बैठक पार पडणार आहे। तर बैठकीत लाडकी बहीण योजनेबद्दल चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या अनेक योजना बंद होणार यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्यापूर्वी शिवसेनेची कॅबिनेट बैठक, काय अधिक अपडेट? अंकिता, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी 12:30 वाजता बोलवण्यात आलेली आहे। मात्र त्याआधी शिवसेनेचे जे सर्व मंत्री आहेत त्यांची प्री कॅबिनेट बैठक जी आहे ही एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये होणार आहे। सातत्याने आपण बघायला गेलं तर ही तिसऱ्यांदा प्री कॅबिनेट जी आहे ती शिंदेचे जे सर्व शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये होताना दिसून येते। प्रमुख बाब म्हणजे अनेक दिवसांपासून अशा चर्चा सुरू आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतानाच्या काळामध्ये अनेक योजना ज्या आहेत ते त्यांच्याकडनं राबवण्यात आल्या होत्या, सुरू करण्यात आल्या होत्या। मात्र आता कुठेतरी सरकारी तिजोरीवर जो आहे परिणाम त्याचा होऊ लागलेला आहे आणि त्यामुळे अनेक योजना बंद करण्यासाठी जे आहे सूत्रांकडून अशी माहिती मिळते की अनेक योजना बंद देखील करण्यात येऊ शकतात। त्यामुळे समजा असा प्रस्ताव मांडण्यात आला कॅबिनेटमध्ये तर नेमकं त्यावेळेस काय भूमिका ठेवायची किंवा काय मत आपलं मांडायचं याबद्दल या प्री कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकते अशी माहिती मिळत आहे। अनेक लोकप्रिय योजना आहे ज्यांच्यामुळे जे आहे महायुती सरकारला देखील फायदा झाला होता आणि शिवसेनेला देखील फायदा जो आहे निवडणुकीमध्ये झाला होता। पण आता मात्र अशी माहिती मिळत आहे की महायुती सरकार अनेक योजना ज्या आहेत शिंदे यांनी सुरू केलेल्या त्या बंद करणार आहेत। त्यामुळे प्री कॅबिनेटमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहावं लागणार आहे आता। नक्कीच, त्यामुळे एकंदरीतच आजच्या या दोन्ही बैठकांकडे लक्ष असेलच। धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।